everyone. Money market and capital market. This is the ninth chapter, 12th economics, and today's our topic is commercial bank and functions of a commercial bank. So इन मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केटमध्ये मनी मार्केट जो आहे त्याच्यामध्ये ऑर्गनाइज्ड सेक्टर असतं. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही RBI आणि फंक्शन्स ऑफ RBI हे बघितलेलं आहे. आता कमर्शियल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक अँड डेव्हलपमेंटल इन्स्टिट्यूट अँड डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस हे सर्व ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये पैशाचा पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था आहेत. आपण मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केटमध्ये तुम्ही सर्वजण हे अभ्यासत आहात की भारतामध्ये अल्पकालीन पैशाचा पुरवठा करणाऱ्या कोणकोणत्या वित्तीय संस्था आहेत. आपण फायनान्शियल सिस्टममध्ये बघितलं होतं की फायनान्शियल मार्केट, मग फायनान्शियल मार्केटमध्ये दोन टाईप ऑफ मार्केट आहेत. फर्स्ट आहे मनी मार्केट अँड सेकंड आहे कॅपिटल मार्केट. तर मनी मार्केट फॉर द शॉर्ट टर्म लोन्स असेल, शॉर्ट टर्म फंड असेल की अल्पकालीन जी कर्ज आहे ती देणं घेण्यासाठी मनी मार्केटमध्ये. मग मनी मार्केट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ टू इन ऑर्गनायझर सेक्टर अँड अनऑर्गनायझर सेक्टर. हा जो मनी मार्केट आहे हे दोन सेक्टरमध्ये विभागलेला आहे. एक संघटित ऑर्गनायझर आणि दुसरा आहे असंघटित म्हणजे अनऑर्गनायझर सेक्टर. संघटित क्षेत्रामध्ये समावेश असणाऱ्या ज्या बँका आहेत की रिझर्व्ह बँक आहे, कमर्शियल बँक आहेत आणि अदर बँक्स आहेत. तर आज आपण बघणार आहोत कमर्शियल बँक. तर कमर्शियल बँकेची माहिती घेत असताना बँकिंग सिस्टम इज important for the functioning of the economy. Entire structure of a present day industry, trade, commerce rotated around the banking sector, and commercial bank perform various function in a modern times. So a growing need of a industry, trade, commerce and adequate meet to a banking sector. So bank do play a very pivotal role in a nation's economic growth and development. So commercial bank is an institute which is a converted ideal cash into the cash deposit, even act as a intermediary of a connecting in a financial systems and saver and investors together. They are a profit seeking financial institute. कमर्शियल बँक्स ज्या आहेत ह्या नफा कमवणाऱ्या वित्तीय संस्था आहेत, म्हणून यांना प्रॉफिट सिकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट असं म्हटलेलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या आर्थिक संस्था आहेत. व्यापारी बँका बचतीची जमवाजमव करण्यात आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात कर्ज वाटप करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामध्ये शेड्यूल बँक अँड नॉन शेड्यूल बँक अशा दोन प्रकार. इट इन्क्लूड both scheduled commercial bank and non-scheduled commercial bank. Scheduled commercial bank are those included in a second scheduled Reserve Bank of India Act 1934. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934च्या दुसऱ्या विभागाच्या अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश आहे. आणि ह्या व्यापारी बँकांचं जर आपण बघितलं तर इन टर्म ऑफ ओनरशिप फंक्शन्स कमर्शियल बँक इंडिया कॅन बी क्लासिफाईड इन टू द 4 categories. फर्स्ट पब्लिक सेक्टर banks, second private sector bank, regional bank of rural bank and foreign bank. मीन्स हे जे बँकांचे वर्गीकरण केलेले आहे ते ओनरशिप आणि फंक्शन्स की कार्यपद्धती काय आहे आणि मालकी हक्क कोणाकडे आहे. पब्लिक बँक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका मी ओनरशिप बाय द गव्हर्नमेंट, आणि प्रायव्हेट सेक्टर बँक मीन्स ओनरशिप बाय प्रायव्हेट इन्स्टिट्यूट इंडिव्हिज्युअल्स. देन रिजनल रुरल बँक्स की प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे प्रादेशिक विभागामध्ये ग्रामीण बँका ज्या स्थापना झालेल्या असतात त्या. विदेशी बँका म्हणजे फॉरेन बँक्स आहे, ओनरशिप बाय अ फॉरेन इंडिव्हिज्युअल्स अँड फॉरेन गव्हर्नमेंट्स. तर ह्या सर्व बँकांचं वर्गीकरण जे आहे ते ओनरशिप आणि फंक्शन्सनुसार व्यापारी बँकांचं वर्गीकरण हे 4 घटकांमध्ये केलं जातं. पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, रिजनल रुरल बँक अँड फॉरेन बँक्स या 4 सेक्टरमध्ये विभागणी केली आहे. त्यानंतर आहे डेफिनेशन. सम डेफिनेशन्स ऑफ अ कमर्शियल बँक. फर्स्ट डेफिनेशन इज अ बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. बँकिंग मीन्स ॲक्सेप्टिंग डिपॉझिट फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग इन्व्हेस्टमेंट अँड डिपॉझिट ऑफ मनी फ्रॉम द पब्लिक, रिपेएबल ऑन डिमांड, अदरवाईज विड्रॉएबल बाय चेक, ड्राफ्ट ऑर्डर अँड अदरवाईज. भारतीय बँकिंग नियमन कायद्यानुसार बँकिंग म्हणजे काय आहे तर कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर व इतर प्रकारे परत करणं, धनादेशाच्या आधारे धनाकर्षाच्या आधारे परत करणं, ह्याला बँकिंग असं म्हटलेलं आहे. त्यानंतरची व्याख्या आहे प्राध्यापक केर्न क्रॉस यांची व्याख्या जी आहे की बँक इज अन इन्स्टिट्यूट विच डील
इन मनी अँड क्रेडिट बँक हे एक इन्स्टिट्यूशन आहे की जे पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असं म्हणतात. Look at these two definition, very popular definition of a commercial bank. First definition is a Banking Regulation Act in 1949 and second definition is Professor Crane-Cost definition. ह्या दोन्ही व्याख्या जर आपण बघितल्या तर कमर्शियल बँक परफॉर्म बेसिक फंक्शन्स फॉर द सोसायटी. फर्स्ट इज ॲक्सेप्टिंग डिपॉझिट आणि सेकंड इज अ लेंडिंग ऑफ मनी. व्यापारी बँका या दोन्ही व्याख्या जर आपण व्यापारी बँकांच्या बघितला, पैसा आणि पतपैशाच्या व्यवहार करणाऱ्या वित्तीय संस्था आहेत की ज्या लोकांच्या म्हणजे अ बँक इज ॲन इन्स्टिट्यूट इन विच दोज पीपल हू हॅव आयडियल कॅश डिपॉझिट इन इट अँड दोज हू रिक्वायर फंड बोरो फ्रॉम इट. मीन्स बँक फंक्शन्स ॲज अ रिझर्व. बँक्स प्रमोट सेविंग अँड चॅनलाइज देम इन टू द इन्व्हेस्टमेंट. अँड कमर्शियल बँक इज अ प्रॉफिट सिंकिंग बिझनेस ऑर्गनायझेशन dealing in a claim with the money, borrowing, lending of money. So in this process, bank make profit from the different in its two activities. While lending, the interest rate charge is higher than what is paid to the depositors. तर व्यापारी बँका हे एक ज्या लोकांकडून ठेवी स्वीकारत असतात आणि कर्जाऊ देत असतात, म्हणजे लोकांना बचत करणं आणि ते लोकांची बचत इन्व्हेस्टमेंटमध्ये रूपांतर करणं, या सगळ्या प्रकारची कार्य ही व्यापारी बँका करत असतात. द फंक्शन्स ऑफ अ कमर्शियल बँक. व्यापारी बँकांचे कार्य आपण समजून घेणार आहोत की व्यापारी बँका कोणकोणत्या प्रकारची कार्य करतात. फर्स्ट आहे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट. पहिलं आहे ॲक्सेप्टेड डिपॉझिट फ्रॉम द public in a primary and basic functions of a commercial bank. Banking business has its original in this function. Commercial bank in accepted types of a deposit. First is a main source of a commercial bank is a saving led to creation deposit. Deposits are categorized as demand deposit and time deposit. Demand deposit that are withdrawable on the demand are known as the demand deposit and they are in a form of current account and saving account deposit. या ठिकाणी बँकाचं पहिलं महत्त्वाचं काम आहे ठेवी स्वीकारणं. व्यापारी बँकाच्या जो फंड असतो त्याचा मेन सोर्स काय असते तर ठेवी स्वीकारलं आणि बचतीमुळे ठेवी निर्माण होत असतात आणि या ठेवींचं वर्गीकरण मागणी ठेवी आणि या ठेवींचं वर्गीकरण जे आहे डिमांड डिपॉझिट आणि टाईम डिपॉझिटमध्ये केलं जातं. डिमांड डिपॉझिट मीन्स विच आर विड्रॉएबल ऑन डिमांड आर नोन ॲज द डिमांड डिपॉझिट अँड दे आर टू टाईप्स. फर्स्ट सेविंग अकाउंट डिपॉझिट आणि सेकंड आहे करंट अकाउंट डिपॉझिट. करंट अकाउंट डिपॉझिट इज युजली ओपनेड बाय द बिझनेसमॅन, कॉर्पोरेशन, इंडस्ट्रियल हाऊसेस अँड ट्रस्ट. जे करंट अकाउंट आहे ते कोणासाठी असतं तर व्यापारी असतील, त्याचबरोबर कॉर्पोरेशन्स असतील, इंडस्ट्रियल एंटरप्राइजेस, पब्लिक बॉडीज, ट्रस्टीज असतील, यांच्यासाठी हे चालू ठेव खातं सार्वजनिक संस्था, विश्वस्त यांच्यासाठी असतं. आणि द अकाउंट फॅसिलिटी टू देम टू कॅरी आउट देअर ट्रान्झॅक्शन विथ द मिनिमम कॅश ॲट हँड अँड ॲज डिपॉझिट आर विड्रॉएबल ॲट एनी टाईम बाय द डिपॉझिट बाय मीन ऑफ चेक. की यांच्याकडून या खातेदारांना त्यांच्याकडे शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत दिली जाते. म्हणजे फर्स्ट कुठलं आहे तर करंट अकाउंट डिपॉझिट आहे. सेकंड जे आहे ते सेविंग अकाउंट डिपॉझिट आहे. आर ओपनड बाय द लार्ज नंबर ऑफ पीपल who wish to save some portion of their income and deposit same with the bank, and they are open mainly by salary class, middle income group, small trader, and bank accepts saving deposit with the view of encourage the saving habit among the people, and normally a small rate of interest is paid on the account and money can be withdrawable subject to some restriction. बचत ठेवी पगारदार छोटे व्यापारी यांच्याकडून घेतल्या जातात आणि लोकांना बचतीची सवय लोकांच्यामध्ये बचत करण्याची सवय निर्माण व्हावी याच्यासाठी बँका त्यांच्या ज्यांना बचत करायची आहे त्यांच्या उत्पन्नाचा आपल्या उत्पन्नातली काही भाग जे बचत करायचे आहेत ते त्यांच्यासाठी बँका सेविंग अकाउंट प्रोव्हाइड करत असतात. आणि युजली देअर इज नो रिस्ट्रिक्शन अमाऊंट ऑफ डिपॉझिट. ॲट द सेम टाईम डिपॉझिट कॅन बी विड्रॉएबल एनी नंबर ऑफ टाईम फ्रॉम दिस अकाउंट अँड विड्रॉएबल फॅसिलिटी एजंट सर्व्हिस आर प्रोव्हाइडेड बाय बँक टू द करंट अकाउंट holders and very no interest is paid on current account holder deposit because some bank may charge nominal rate of interest to providing this faculty. Then आहे
time deposit which are repayable after a certain period of time are known as the time deposit, and they are in two forms, recurring deposit and fixed deposit. निश्चित ठेवी ज्या असतात त्या ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. यामध्ये आवर्ती ठेव आणि मुदत बंद ठेवीचा समावेश होतो. रिकरिंग डिपॉझिट, in order to encourage customer to make regular saving, bank receive deposit in recurring accounts. A customer is required to deposit in a fixed sum amount money the periodically, means every month, for a specific period of time to decide by him, as decided by him. Recurring याच्यामध्ये ठराविक आवर्ती ठेव नियमितरित्या ग्राहकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ठरवून दिलेल्या कालावधीत एक निश्चित रक्कम ग्राहकाला द्यावी लागते, त्याला रिकरिंग डिपॉझिट असं म्हणतात. देन आहे प्रोव्हाइड फिक्स डिपॉझिट. द डिपॉझिट अंडर दिस अकाउंट आर मेड फॉर फिक्स अ स्पेसिफिक period. It is a time bound deposit and the money can withdraw only after the a specific time period, and rate of interest relative high on these deposit. The rate of interest on fixed deposit is varies with the period of time for which money is deposited. If an account holder wish to withdraw before expiring the specific time, he will have to lose some interest. म्हणजे फिक्स डिपॉझिट हे ठराविक कालावधीसाठी, ठराविक मुदतीच्या कालावधीसाठी ह्या ठेवी ठेवल्या जातात आणि यामध्ये एक व्याजदर जो असतो तो तुलनेने जास्त असतो, अधिक असतो हा व्याजदर दिलेला. नेक्स्ट फंक्शन्स ऑफ अ कमर्शियल बँक इज अ प्रोव्हाइडिंग लोन अँड ॲडव्हान्स. The deposit accepted by bank from the depositor but are not kept idle cash balance. After keeping certain cash reserve, the balance is used to lend the needy borrowers in a form of loan and advance. Bank provide the finance to institution इंडिव्हिज्युअल्स फॉर अ व्हेरियस पर्पज. ठराविक रक्कम बाजूला काढल्यानंतर व्यापारी बँका कर्ज देण्यासाठी त्या पैशाचा उपयोग करत असतात. अँड द प्रॉफिट अर्निंग कपॅसिटी ऑफ अ कमर्शियल बँक डिपेंड्स अपॉन द ॲडव्हान्सिंग ऑफ लोन. जनरली बँक ग्रँट लोन अँड ॲडव्हान्स बोरिंग इन अ लोन्स, कॉल लोन, शॉर्ट टर्म लोन्स, मिडियम टर्म लोन्स, लाँग टर्म लोन्स. म्हणजे या कर्ज देण्यासाठी मध्यवर्ती व्यापारी बँका चं दुसरं महत्त्वाचं काम जे आहे ते कर्ज देणं आहे. आणि यामध्ये बँका दीर्घ मुदतीच्या, मध्यम मुदतीच्या, अल्प मुदतीच्या कालावधीसाठी लोकांना कर्ज देत असतात. आणि या कर्ज याशिवाय जे आहे अधिकर्ष सवलत असेल, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असेल, तर यासारख्या सुविधासुद्धा व्यापारी बँका पुरवत असतात. तर थर्ड फंक्शन्स जे आहे ते ऑक्सिलेटरी फंक्शन्स आहे की यामध्ये कमर्शियल बँक ऑल्सो प्रोव्हाइड रेंज ऑफ ऑक्सिलेटरी सर्व्हिसेस, ट्रान्सफर ऑफ फंड, कलेक्शन ऑफ मनी, मेकिंग पिरियडिकल पेमेंट ऑन बिहाफ ऑफ द कस्टमर, मर्चंट बँकिंग, फॉरेन एक्सचेंज, सेफ डिपॉझिट लॉकर, डिमॅट फॅसिलिटी, इंटरनेट बँकिंग अँड मोबाईल बँकिंग. म्हणजे दुसरी जी महत्त्वाची व्यापारी बँक ॲज अ एजंट म्हणून काम करत असतात. मीन्स बिहाफ ऑफ देअर कस्टमर्स, मीन्स सर्टन फंक्शन. द बँक ॲक्ट ॲज एजंट मीन्स कलेक्शन ऑफ मनी. सहाय्यक कार्यामध्ये व्यापारी बँका ग्राहकांच्या वतीनं त्यांची कर्ज, विम्याचे हप्ते देणं असेल, परकीय चलन असेल, डिमॅट अकाउंट असेल, त्याचबरोबर इंटरनेट, मोबाईल बँकिंग असेल, यासारख्या सर्व सुविधा देखील, सेफ डिपॉझिट असेल, तर यासारख्या कमर्शियल बँक कॅन वर्क ॲज अ एजंट अँड एनी गव्हर्नमेंट लोकल अथॉरिटी अँड एनी पर्सन. तर याच्यासाठी लेटर ऑफ क्रेडिट, रेफरन्स अशा प्रकारची सहाय्यक कार्य देखील करत असते. आणि ते व्हेरी इम्पॉर्टंट लास्ट फंक्शन इज अ credit creation. Credit creation, commercial bank play creation of credit is one of the fundamental function performed by the modern banks and commercial banks regarding the factory of a credit, the main source of a fund which is available commercial bank in form of deposit which may originate in two form, primary deposit and secondary deposit. commercial bank जो पतपैशाची निर्मिती करत असतात ते प्रायमरी डिपॉझिटच्या आधारे पतपैशाची निर्मिती केली जाते. तर यामध्ये जर आपण बघितलं, प्रायमरी डिपॉझिट ऑल्सो नोन ॲज अ कॅश डिपॉझिट अँड सच डिपॉझिट रिफर्स टू मनी डिपॉझिट बाय द people in form of cash with the banks, and these deposits are withdrawable by depositor. At the a part of these deposit are kept by the bank to meet deposit demand for cash of the depositor. This term is a minimum cash reserve, and the bank are able to do with a small, very small reserve because all depositors do not withdraw money at the same time. So primary deposit provide the base of a credit creation and every deposit create a loan.
प्रत्येक बँक जे आहे ते व्यापारी बँका पतनिर्मिती करत असतात. फॉर एक्झाम्पल बँक ए गेट a deposit of 10,000 rupees. Out of this 10,000, bank will keep a certain percentage of deposit with itself as a cash in hand, and if bank feel a 10% of the deposit will withdraw in a cash, then will keep it will keep 1,000 rupees with itself as a cash in hand, and remaining 9,000 rupees will give in a form of loan. व्यापारी बँका क्रेडिट क्रिएशन करत असताना सपोज एखाद्या व्यक्तीने 10,000 रुपये डिपॉझिट केलेलं असेल तर व्यापारी बँका सर्टन पर्सेंट म्हणजे 1,000 रुपये त्याचे रोख राखीव निधी म्हणून ठेवून देतात आणि 9,000 रुपयाचे लोन हे इतरांना त्या 9,000 रुपये हे लोन म्हणून देत असतात. तर अशा पद्धतीनं रिझर्व्ह बँक हे व्यापारी बँका ह्या पतनिर्मिती करत असतात. तर या पद्धतीनं आपण कमर्शियल बँकेची जी कार्य आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पहिलं आहे ठेवी स्वीकारणं असेल, कर्ज देणं असेल, त्यानंतर ऑक्सिलेटरी फंक्शन्स असेल आणि क्रेडिट क्रिएशन असेल. तर ह्या प्रकारची कार्य व्यापारी बँका करत असतात. म्हणजे वित्तीय पुरवठा करणारे दुसरी वित्तीय संस्था कोणती असेल तर ती कमर्शियल बँक आहे. आय होप दिस व्हिडिओ इज व्हेरी हेल्पफुल टू ऑल यू अँड थँक्यू फॉर